जरा कल्पना करा, एक असा दिवस ज्या दिवशी तुमची छोटीशी पूजा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. एक असा दिवस ज्या दिवशी एक मूठ अन्नाचं दान तुम्हाला जन्मोजन्मी श्रीमंत बनवू शकतं. आणि एक असा दिवस ज्या दिवशी केलेलं प्रत्येक शुभकर्म कधीही संपत नाही. तो दिव्य दिवस आहे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे जो कधीही संपत नाही, जो कधीही नष्ट होत नाही. आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षातील तिसरी तिथी. वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीयेचा हा दिवस इतका पवित्र मानला जातो की या दिवशी कोणताही शुभमुहूर्त न पाहता सर्व शुभकार्य करता येतात. असं म्हणतात की या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम अवतार घेतला. माता लक्ष्मीचा विशेष वास असतो आणि याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. पण या दिवसाचं खरं महत्त्व समजून घेण्यासाठी चला ऐकूया एक अद्भुत आणि चमत्कारी कथा. कथेची सुरुवात खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्या गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, सत्यवादी आणि भगवानाचा खूप मोठा भक्त होता. पण त्याची गरिबी इतकी होती की कधीकधी त्याच्या घरी अनेक दिवस चूलही पेटत नव्हती. त्याची पत्नी आणि मुलं उपाशी झोपत असत. पण तरीही त्या ब्राह्मणाने कधीही आपला धर्म सोडला नाही. तो रोज सकाळी उठून स्नान करायचा, भगवान विष्णूंची पूजा करायचा आणि जे काही मिळेल त्यात समाधान मानायचा. एक दिवस तो एका मंदिरात गेला जिथे एक महान ऋषी भक्तांना अक्षय तृतीयेचं महत्त्व सांगत होते. ऋषी म्हणाले, जो मनुष्य अक्षय तृतीयेच्या दिवशी व्रत करतो आणि मनापासून दान करतो त्याचं पुण्य कधीही संपत नाही. हे ऐकून त्या ब्राह्मणाच्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. त्याने विचार केला, जर मीही हे व्रत केलं तर कदाचित माझी गरिबी दूर होईल. आणि त्याने ठरवलं की यावेळी तो अक्षय तृतीयेचं व्रत नक्की करणार. व्रताचा दिवस, अक्षय तृतीयेचा पवित्र दिवस आला. ब्राह्मण लवकर उठला, पवित्र स्नान केलं आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची मनापासून पूजा केली. पण जेव्हा दान करण्याची वेळ आली तेव्हा त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं. ना पैसा, ना अन्न, ना कोणती मौल्यवान वस्तू. तो काही वेळ खूप दुःखी झाला. मग त्याने घराच्या एका कोपऱ्यात पाहिलं. तेव्हा त्याला थोडंसं ज्वारीचं धान्य आणि पाणी मिळालं. त्याने तेच धान्य आणि पाणी एका गरजू व्यक्तीला दान केलं. दान करताना त्याच्या मनात अहंकार नव्हता, फक्त खरी श्रद्धा होती. त्याने भगवानाला प्रार्थना केली, हे नारायण, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, तरीही मी माझ्या श्रद्धेने हे छोटंसं दान करत आहे. कृपया ते स्वीकारा. भगवंतांची कृपा. भगवान विष्णू त्याच्या सच्च्या भक्तीवर खूप प्रसन्न झाले. काळ पुढे गेला आणि काही दिवसांनी त्या ब्राह्मणाचं निधन झालं. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या त्या दानाचं पुण्य कधीही संपलं नाही. पुढच्या जन्मात तोच ब्राह्मण एक खूप श्रीमंत आणि सामर्थ्यवान राजा झाला. त्याच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासली नाही. त्याचं आयुष्य सुख, शांती आणि ऐश्वर्याने भरून गेलं. हे सगळं त्या छोट्याशा दानाचं फळ होतं, जे त्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी मनापासून केलं होतं. कथेचा संदेश. या कथेवरून आपल्याला हे समजतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं छोटंसं दानसुद्धा खूप मोठं फळ देतं. या दिवशी दान, पूजा, जप, तप आणि चांगली कर्म केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी केलेलं पुण्य कधीही संपत नाही, ते नेहमी वाढतच राहतं. समारोप. एंडिंग.